हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर गायज, हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे. तर आज आपण चाललेलो आहे कोकण, म्हणजे आपण देवबागला चाललेलो आहे. गायज, आता सकाळची वाजलेली आहे तर आता शेह्यांना 6:30 आणि आता आपण निघणार आहोत. गायज, आता आपण आहे ना देवबागला निघलेलो आहे. तर आता आपण हायवेला आहे. तर आपण आता बरोबर 1 वाजता पोहोचणार आहे. प्रवासानंतर आता आहे ना जरा नाश्त्यासाठी आपण आहे ना नाश्ता नेशन वर आहे ना आपण आता थांबलेलो आहे. तर इथं नाश्ता करून आपण आता पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तर गाईस, तुम्हाला आता रूट दाखवतो. आता आपण आहे ना या हॉटेल पाशी आहे नाश्ता नेशन वर. तर आता आपल्याला जायचं आहे ना, इथं आपली गाडी आहे इथं आणि 3 तास लागतील आपल्याला. 144 किलोमीटर, 12 वाजून 20 मिनिट 22 मिनिटाला पोहोचणार आपण. आणि इकडं मालवण आहे, मालवणचा रूट लावलेला आहे आपण. काय जाता आपण आहे ना राधानगरी धरणावर आपण उभारलेलो आहोत. तिथं उभारलेलो आहोत. चला जाऊया. आता आपण आहे ना या हॉटेलवर थांबलेलो आहे जेवणासाठी आहे ना. तो नॅशनल हायवे आपला. आणि आता मालवणपाशी आपण आलोय आणि इथं जरा जेवण्यासाठी मच्छी खाण्यासाठी थांबलेलो आहे. जाऊया आता. तर मित्रांनो, आता आपण आहे ना सुरमई खाण्यासाठी आहे ना इथं हॉटेलमध्ये आता आलेलो आहे. आणि इथं खूप सारे पर्यटनी आहे ना जेवायला थांबलेले आहेत. आता आपण आहे ना आपल्या रूमवर पोहोचलेलो आहे देवबागला. तर देवबागला पोहोचल्यानंतर आहे ना आम्ही इथं रूम घेतलेली आहे. तर ही अशी आपली आहे ना रूम आहे. इथं आपले पप्पा बसलेले आहेत. आणि ही अशी AC रूम आहे. AC आहे इथं वर. आणि इथं असा बेड आहे. आणि बाथरूम परत दाखवतो. आता आपल्याला इथून आहे ना समुद्राचाही आहे ना व्ह्यू मिळत आहे. आता आपण आहे ना बोटिंग मध्ये चाललेलो आहे. ते काका दिसतात ना, ते आपल्याला बोटिंग मध्ये नेणार आहेत. ही त्यांची बोटिंग आहे. तर मित्रांनो, आता आपण बोटीत बसलेलो आहे. जॅकेट घातलेली आहे. आणि कर्ली नदी आहे गाईज. आता कर्ली नदी मधून आपण चाललेलो आहे. आम्हाला मामा नदीतून आपण आहे ना समुद्राच्या दिशेला जाणार आहे तिकडं. तर आता आपण आहे ना आलेलो आहे डॉल्फिन पॉइंट पाशी. पण आपण डॉल्फिन पॉइंट पाशी जाणार नाही, कारण आहे ना आपण 800 रुपये देऊन आहे ना एवढंच आपल्याला फिरवतील. तुम्हाला जर डॉल्फिन पॉइंट बघायचा असेल तर तुम्ही आहे ना तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील. मग तुम्हाला डॉल्फिन पॉइंट पण बघायला मिळेल. आता आपण ते उतरतात. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो पक्षी बंदरात आला की मासळी भरपूर येणार, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. तर आता आपण सिगल बीच वर आहे. तर इथं सिगल येत नाहीत. आता हे डाव्या बाजूचं भोगवे बीच. स्वच्छता अभियानात त्याला 2 वेळा पुरस्कार भेटलेला आहे. स्वच्छता अभियान एवढं स्वच्छ आहे.
संगम पॉइंट आहे. हा हा. लो टाईट झाल्यामुळे ते लाटा थोडं मागे गेले त्या लाटा इथंच आहे, सांगणार ओके. हा. तर आता आपण बॅक वॉटर मागे टाकलो आहे, थोडेसे समुद्रात आलेलो आहोत. समुद्रात आहे आता हा आपण म्हणजे एक अंशता थोडा. हा समुद्र आहे. समोर दिसतोय टॉवर सारखा बघा एक भाग उंच हो हो हो. खोल समुद्रात, हा तो लाईट हाऊस आहे. हा हा. सकाळची एक पहिली ट्रिप मी मारून आलो आहे. बर ते बर. पूर्ण सर्कल करायला 2.5 तास लागतात, या खडकापासून ते खडक पूर्ण करायला. हा, हा. एवढी मोठी ट्रिप आहे ती, पण त्याला सकाळीच जावं लागतं. बर. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला काका सगळे सांगत आहेत पॉइंट्स, तुम्ही ऐकतच असशील. काका आपल्याला सगळे पॉइंट्स सांगत आहेत. तर मित्रांनो, आपण आता आहे ना सुनामी आयलंडवर पोहोचलेलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. सगळीकडे फक्त बोटी दिसत आहेत आपल्याला आणि इथं काही अजून बोटी पण चाललेल्या आहेत. आलो आहे. इथं सुनामी आयलंड, नाश्त्याला बसतात ना, हा, तिथं या. इथं सुनामी आयलंडवर खूप साऱ्या बोटी आहेत. आता सुनामी आयलंड पाहायचं आपण. मित्रांनो, आपण आता सुनामी आयलंडवर आलेलो आहे. काय ग, हे बघा, बघू शकता काय तुम्ही, सुनामी आयलंड आहे आणि खूप साऱ्या बोटी तिथं आहेत. मम्मी पण आहे आपली, बघू शकता तुम्ही. हे असं आपलं सुनामी आयलंड आहे आणि इकडं तुम्हाला काय खाण्यापिण्याचं काय पाहिजे असेल आहे ना, तुम्ही इथं खाऊ शकता आणि इथं बोटीमध्ये पण आपल्याला खायला मिळेल. आपण आहे ना नाश्त्यासाठी इथं आहे ना थांबलेलो आहे, इथं थांबलेलो आहे. काहीच मस्तपैकी आपण इथं बसून वडापावची पार्टी केली. आता आपण आहे ना इकडं आलेलो आहे बोटीनं, इकडं आली आहे इकडं आणि इकडं न्यू इयरची पार्टी चालू आहे. इकडं रिसॉर्ट आहे ना गाईज, इकडं रिसॉर्टची पार्टी चालू आहे न्यू इयरची. तर आता आपण हॉटेलला जाणार आणि कपडे चेंज करून समुद्रात खेळायला येणार. गाईज आता आपण आहे ना रिसॉर्टवर आपल्या पोचलेलो आहे. तर आता डायरेक्ट जायचं बीचवर. आता मी पण कपडे चेंज केलेले आहेत, आता चेंज केलेच, मम्मी पप्पा पण आता चेंज करतेच आणि मग निघायचं बीचवर खेळायला. यस, खेळायला गाईज. लाईक करा गाईज. तर गाईज आता आपण ना जाऊन आलेलो आहे ना बीचवर, समुद्राकडेला. एक मिनिट लाईट टिकते. तर ना समुद्रावर आपण आहे ना जाऊन आलेलो आहे. तिथं व्हिडिओ का केला नाही, कारण आहे ना तिथं अंधार खूप होता, त्यामुळे व्हिडिओ केला नाही. गाईज आता आपण जेवायला आलेलो आहे ना श्रीपादच्या हॉटेलच्या इथे. तर इथं आहे ना समुद्र आहे, तुम्हाला दिसत नसेल पण समुद्र आहे. आणि ही आपली आजची सुरमई थाळी, सुरमई, सोनकढी, रस्सा, कांदा, 2 चपाती. आणि इथं बसलोय आम्ही आणि इकडं समुद्र आहे. आता आहे ना जेवणानंतर थोडंसं आहे ना चालायला. मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे देवबागमध्ये, दुसरा दिवस आहे आता. काल रात्री जेवण ते करून येऊन परत जरा बसून येऊन झोपलो रूमवर आणि आता सकाळ झालेली आहे. चांगला मस्तपैकी समुद्र दिसत आहे. मित्रांनो, आता आपण आहे ना चहा कॉफी घेण्यासाठी इथं बाहेर आलेलो आहे सकाळ सकाळी. समुद्र खूप छान वाटते सकाळ सकाळी. आता
मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता आपण आहे ना समुद्रकडाला आलेलो आहोत. तिथं आता मस्तपैकी पाय ती बुडवायचे, मन झालं तर भिजायचंही. आता आपण इथं समुद्रकडा उभारले आहे. तुम्हाला समुद्र बघायचा होता तर खूप अतिशय कमी लाटा येतात व जादा खतरनाक लाटा पण येत नाहीत. अतिशय चांगला खेळण्यासारखा समुद्र आहे.